वादक, गुणीजन, मंडपवाले, आपलं गायक, वादक, भजने, कुणी महाराज बिराज असले तर वारकरी यांची एक शंका आहे, काढून टाकतो लगेच सुरुवातीलाच। या मंगला मालिकेमध्ये कडवे आहेत 5 आणि गाथ्यामध्ये कडवे आहेत 4। मग ऐकणारे माणसं म्हणतील महाराजाचं 5वं कडवं पाठ नव्हतं का, 5वं कडवं म्हणलंच का नाही, ही शंका आलती का नाही बोला। आपल्याकडे आता आपल्याला आतलं कळत बाहेरचं काय आलती। आता त्याचं उत्तर ऐका। ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायात अशी ओवी आहे, महाभारती जे नाही ते नोव्हेच तिही लोकी। पहिल्याच अध्यायाची ओवी आहे, महाभारती जे नाही ते नोव्हेच तिही लोकी। महाभारतात जे नाही ते तिन्ही लोकात नाही, गाथ्यात जे नाही त्याचा आपला संबंध नाही। मग एकाने विचारलं गाथ्यात जर नाही तर मालिकेत आलं कुठून? उत्तर, मालिका छापून विकणं हा व्यवसाय आहे, हरिपाठ छापून विकणं हा व्यवसाय आहे। हरिपाठ विकणाराच्या हरिपाठ पाठच पाहिजे असा नियम नाही। त्यानं फक्त छापायचा 5 रुपयाला। सरपंच शिकलेलं, पदवी शिपाई शिकलेला कडवे 4 आहेत। 5वं कडवं मालिकेत नाही म्हणजे गाथ्यात नाही, म्हणून आपल्याला त्याच्याशी डोकं लावायचं नाही। अभंगातला पहिला मुद्दा संपला। कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा कडवे 4। कीर्तनातला दुसरा मुद्दा, कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला डोक्याला हात लावा, आपल्याकडे चालत नाही, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, दुसऱ्याच्या चपला घर, डोक्याला ताण करायचं नाही। नको खेद करो पहिला मुद्दा हा अभंग तुकोबारायांच्या गाथेतील असून याला कडवे 4 आहे आणि हा मनाला उपदेश करणार आहे पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, कीर्तनाला सुरुवात झाली, चिंता बिंता काही करायची नाही, कटेवर हाते विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, तो ठरविल काय करायचं, आपण छाताड झोडून जगण्यात मजा नाही, आपल्याला गॅरंटी नाही, जगाची काय काळजी करताय, आपल्या डोक्याची केस आपल्या देखत पिकली, काय केलंय आपण, आपले डोळे गेलेत, काय करता आपण, आपल्या हातात काही नाही, आता एवढं छाताड झोडून जवळ मरत नाही तेवढं आरडायचंय, आपल्या हातात काय, जो ठरेल कटेवर हाते विटेवर उभा आहे, तो उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे, निर्माता आहे, संपादन आहे, 9 अध्याय सांगतोय। म्या बोलविला वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, परत बसकांना सांडावी, समुद्र रेखांना ओलांडावी। मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला, वाक्य लिहून घ्यायचा, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्यानं कधी पाहू शकत नाही। तुम्ही किती मोठे असा, भगवंत शक्तीशिवाय मोठे होऊ शकत नाही। चालले हे चरी